नमस्कार. आपल्या कथेचं नाव आहे क्लिओपात्रा. अलेक्झांड्रियाच्या रस्त्यांवरून विजयी रोमन पथकं गर्जना करत इजिप्शियनांचा उपहास करत फिरू लागली. तेव्हाच क्लिओपात्रानं जाणलं, आपला शेवट जवळ आला आहे. अंतर्यामी ती विलक्षण उदास होती. जीवनाबद्दलचा तिचा असीम उत्साह कुठल्या कुठे विलुप्त झाला होता. येणारा प्रत्येक क्षण तिच्या हृदयावर ओझं वाढवत होता. अँटनीचा मृत्यू झाल्यानंतरचा हा 3रा दिवस होता. या 3 दिवसांनी तिच्या अंतरातील खोल डोहात कधी काळी तिने स्वतःच गाढून टाकलेल्या प्रेम नावाच्या खऱ्याखुऱ्या भावना उसळून वर आल्या होत्या. अँटनी आपल्याला किती प्रिय होता हे त्याच्या मृत्यूनंतर कळालं होतं. पण आता त्या भावनांचा काहीच उपयोग नव्हता. समुद्रावरील दीपगृह मोठ्या डौलानं आकाशातील ढगांना स्पर्शत होतं. रोमन जहाजांनी किनारा गजबजला होता. तेथेच कुठेतरी जेथा ऑक्टेवियसचा तळ होता. तिच्या मनात शिळक उठली. इजिप्तचं महान राज्य लयाला गेलेलं तिला पाहावं लागत होतं आणि हा पराजय तिने स्वतःच ओढवून घेतला होता. ती दिमूढ झाली होती. तिच्यात अमर्याद महत्त्वाकांक्षा आणि वासनांनी तिच्या आयुष्याचा घास घेतला होता. तिने सर्वांशी प्रतारणा केली होती. स्वतःसमोर साऱ्या जगाला तुच्छ लेखलं होतं. टॉलेमी वंशाचं हे राज्य रोमन साम्राज्याचा घास घेऊ शकावं यासाठी तिने काय करायचं बाकी ठेवलं होतं. भावनांचा बाजार मांडून तिने त्या जगातील 3 महान शक्तींना आपलं सौंदर्य व प्रतिभेच्या जाळ्यात पकडून त्यांचा विनाश केला होता. तिची धर्मावर श्रद्धा कधीच नव्हती, पण आता मात्र तिला वाटत होतं ती आपल्याच पापांची भीषण परिणिती आहे. आपण साऱ्या नागरिकांच्या तिरस्काराचे केंद्रबिंदू बनलो आहोत. आता आपल्याला नेहमीच उदार सहृदयतेने क्षमा करणारा अँटनी नाही, आपल्या एका कृपाकटाक्षाखाली सागरातील सारी बेटं दान करू इच्छिणारा सेक्टम पॉपी नाही, केवळ आपण राणी व्हावं यासाठी स्वतःच सारं सामर्थ्यपणाला लावणारा ज्युलियस सीझरही नाही. आपणच त्यांचा नाश केला. ऑक्टेवियस सीझर, तो मात्र कसा नकळे आपल्या प्रभावातून अलिप्त राहिला. त्यानेच आपला उपयोग करून घेतला आणि विश्वासघात केला. तो आता जेता आहे आणि त्याने आधी दिलेली सारी आश्वासनं धुळीत पिळविली आहेत. अलेक्झांड्रियात एकही रोमन सैनिक प्रवेशणार नाही ही त्याने दिलेली ग्वाही खोटी ठरली आहे. पण क्लिओपात्रा घाबरलेली नाही. सारी हवा बदलली. समुद्राने धरतीला गेलं किंवा आभाळाने पृथ्वीचा त्याग केला तरी ती डगमगणार नाही. स्वतःसाठी नवी पृथ्वी तयार करण्याची महत्त्वाकांक्षा तिच्यात अजूनही आहे. क्लिओपात्राने नशिबाशी कधीच संधी केली नाही, तसं ती कधीच करणार नाही. ती एकाकी राहील. तिच्या इच्छाही एक वेळ तिचा त्याग करतील, पण ती आपले प्रयत्न सोडणार नाही. आपल्याच इच्छेने साम्राज्य बनली आणि लयाला गेली. आपल्या एका दृष्टिक्षेपापायी कधी वसंत बहरले आणि ऋतुजाही झाली, तर कधी शरदाची अवकळा आणली. नशिबालाही सतत तिच्यासमोर हात जोडून उभं राहावं लागलं. मग इतरांची काय मजाल. मी अमर्याद साहसी आहे. कोणताही जुगार मी लीलया खेळू शकते, अगदी मरणाचा सुद्धा. ये विजयी ऑक्टेवियस, ये. तू अलेक्झांड्रिया जिंकला असशील, पण क्लिओपात्रा तुला जिंकेल. माझ्या भात्यात अजूनही खूप अस्त्रं आहेत. तुझ्यापेक्षाही कठोर आणि अलिप्त माणसांना मी माझ्या भुकुटीचा गुलाम केला आहे. तू संपलास की सारे रोमन साम्राज्य माझे, क्लिओपात्राचे. अँटनी, तू का प्राण त्यागलेस? माझ्यावर एवढं प्रेम करायचं नव्हतंस. तुझं प्रेम इतकं खरंखुरं असेल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या मरणाच्या खोट्या वार्तेनेच तू स्वतःवर तलवार चालवलीस. मला भेटायला जाण्यासाठी हा मर्त्यलोक त्यागलास. माझ्या लाडक्या, मला हे आधीच समजायला हवं होतं. नाहीतर मी ऑक्टेवियसच्या प्रलोभनांना बळी पडून तुझा विश्वासघात केला नसता. तुझा पराजयही झाला नसता. मग आपणच दोघे मिळून या साम्राज्याचा भार खांद्यावर घेतला असता. तू मला सोडून जायला नको होतं रे. नियतीच माझ्यावर रुसली आहे. ज्यासाठी मी हा जुगार खेळले ते सारं माझ्यावर उलटलं आहे. माझ्या बुद्धीनेही माझी साथ सोडली आहे. थांब अँटनी, मीही येतेच आहे. विश्वासघात आणि कपटाने भरलेल्या या जगात आता कोणतंही सामर्थ्य मला आकर्षणार नाही. क्लिओपात्राच्या मनात अनेक आवर्तनं घेत असली तरी तिच्या चेहऱ्यावर त्याचं पुसटचंही चिन्ह नव्हतं. आपल्या प्रासादातील गावाक्षात उभी राहून मद्याचे घोट घेत ती आपल्या राजधानीचं निरीक्षण करत होती. रोमन सैन्य आता तिच्या प्रासादाला वेढा घालत होतं. तिचं सैन्य असं नव्हतंच. जे होतं त्यातलं बरंचसं आधीच फितूर झालं होतं. डिसोना, तिची दासी आली. ऑक्टेवियसचा दूत प्लोक्रिलियस आला आहे, ती म्हणाली. क्लिओपात्राने वळून डिसोनाकडे पाहिलं. तो आला आहे?
त्याला आपल्याकडील सर्वोत्तम मद्य दे. त्यांचं मनोरंजन कर. मी येत आहे. डिसोना गेली. क्लिओपात्रा आपल्याविषयीच कक्षात आली. राणीस शोभेशी वस्त्र प्रावग्न चढवली. या कामात ती नेहमी जास्त वेळ घालवत असे. आज तर तिने जास्तच वेळ घालवला. जेव्हा तेथून ती बाहेर पडली तेव्हा कोवळ्या प्रभातेप्रमाणे ताजीतवानी व सुंदर दिसत होती. तिच्या मागोमाग तिचे सेवकही होते. प्रोक्युलसने तिला छातीवर मूठ ठेवून झुकून रोमन पद्धतीने अभिवादन केलं. राण्यांची राणी महान क्लिओपात्रास प्रोक्युलसचा प्रणाम. तो विनम्र स्वरात म्हणाला. राण्यांची राणी. चाबकाच्या फटक्यासारखी क्लिओपात्रा उसळली. प्रोक्युलस रोमन योद्धा वचन पाळत असतात असं मी ऐकलं होतं आणि पाहिलंही होतं. राणीला सामान्य दासी बनवण्याचे स्वप्न पाहत अलेक्झांड्रियाच्या किनाऱ्यावर उतरणाऱ्या रोमन शासकाची मला लाज वाटते. ऑक्टोबियसने दिलेली सारी वचनं मोडली आहेत. मला त्याचं स्पष्टीकरण हवं आहे. प्रोक्युलस राणीच्या विखारी शब्दांनी हबकत होता. तिच्या कृत्य डोळ्यात पाहत त्याला धाडस होत नव्हतं. आम्ही कोणतंही वचन मोडलं नाही. उलट सेनापती ऑक्टोबियस यांनी आपल्याबद्दल अतीव आदर दाखवला आहे. आपल्या सहाय्याशिवाय अँटनीचा पराजय होणं शक्य नव्हतं हे त्यांना मान्य आहे. इजिप्तच्या टॉलोमी घराण्याबद्दल रोमनांना नेहमीच आस्था वाटत आलेली आहे. आपल्याशी पूर्ववत स्नेहसंबंध असावेत असंच त्यांना वाटतं. जर त्यांना तसं वाटत असेल तर एकही रोमन मला या शहरात दिसता कामा नये. तसं दिसेल तर इजिप्त रोमनांशी शत्रुत्व घेईल. हे शत्रुत्व निरुपयोगी आहे हे समजत असूनही राणीच्या प्रभावी शब्दामुळे तो पुढील शब्द बोलू शकला नाही. तो एवढंच म्हणाला. आपण विनाकारण नाराज होत आहात. ऑक्टोबियस सीझर आपणास स्वतः भेटून सारं स्पष्टीकरण करू इच्छितात. क्लिओपात्रा प्रोक्युलसचं बारकाईनं निरीक्षण करत होती. तो सीझरचा उजवा हात होता. युद्धात तो अजिंक्य होता. त्याची शरीरयष्टी त्याच्या शौर्याची मूर्तिमंत प्रतिमा होती. ऑक्टोबियसला सांग क्लिओपात्रा उद्या सायंकाळी दीपगृहाजवळ भेट घेऊ शकेल. येताना त्याने एकट्यानेच यावं. तेथेच आमची चर्चा होऊ शकेल. इजिप्तचं सार्वभौमत्व कायम राहण्यासाठी मला त्यांचं लिखित आश्वासन हवं आहे. प्रोक्युलसने शिर झुकवून संमती दिली. क्लिओपात्राने दासीला खून केली. तिने उत्कृष्ट दर्जाच्या पांचुडनी भरलेलं तबक प्रोक्युलसजवळ दिलं. ही माझी तुझ्या सेनापतीला भेट आहे. रोमन खजिन्यात एवढे बहुमूल्य पाचू असू शकत नाहीत. प्रोक्युलसने ते तबक बरोबर आलेल्या सेवकाच्या हाती दिलं. तो तिला अभिवादन करून बाहेर पडला. सिझेरियन क्लिओपात्राचा तरुण मुलगा तिच्या कक्षात उभा होता. त्याच्या डोळ्यातून धगधगता अंगार वर्षत होता. तर अखेर तू हे राज्य टॉमिनीला द्यायचं ठरवलंस तर मी तुझा कोणीच नव्हे. तो शुद्ध होऊन बोलत होता. साऱ्या जगासमोर धीरानं उभी राहणारी, शेकडो वादळांना एकाच वेळी अंगावर घेणारी क्लिओपात्रा आपल्या या मुलासमोर लाचार होती. निमूट पाठमोरी उभी होती. आपल्या साऱ्या पिढ्या तुझ्यावर थुंकतील. तुझ्यासारख्या व्यभिचारी स्त्रीचा मुलगा आहे याची मला लाज वाटते. तू स्वार्थी आणि अप्पलपोटी आहेस. मी तुझा थोरगा मुलगा असूनही त्या हरामखोर अँटनीच्या पोराला सिंहासन देणार आहेस तू. अँटनी माझा पती होता सीझर. त्याच्यापासून झालेली मुलं कायदेशीर आहेत. तू माझा कायदेशीर वारस नव्हेस. अँटनी तुझा पती, तो तर तुझा प्रियकर होता. माझ्यात महान ज्युलियस सीझरचं रक्त आहे. मीच हे राज्य चालवायला लायक आहे. समजलीस? आत्ताच्या आत्ता तुझं मृत्यूपत्र बदल, अन्यथा मीच तुला ठार मारतो. तुला आणि त्या तुझ्या तिन्ही मुलांना. असं म्हणून त्यानं तलवार उपसली. आत्तापर्यंत त्याचं बागवान सहन करणारी क्लिओपात्रा गरकन वळली. तिच्या डोळ्यातून स्फुलिंगांचा वर्षाव होत होता. सीझरच्या हातातील तलवार निमूट झुकली. सीझर, मला कोणतीही तलवार झुकवू शकत नाही. समजलास? माझा निर्णय अटळ आहे. माझ्यानंतर टॉमिल सत्तेवर येईल. हवं तर तुला सिरियाचा शासक बनवते. पण बस, यापेक्षा अधिक तुला काहीही मिळणार नाही. सीझरची शुद्धता कमी झाली होती. तो म्हणाला, इजिप्त वाचेल की नाही याची शंका आहे आणि तू मला सिरिया द्यायला निघालीस. ही चाल माझ्याशी खेळू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. इजिप्त कोठेही जाणार नाही. हे टॉलमीचे राज्य आहे. ते टॉलमी घराण्याकडेच राहील. त्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहील. सीझर म्हणाला, तर मग मला ऑक्टोबियसची हातमिळवणी करायलाच हवी. तोच खरा वीर पुरुष आहे. तो तुझ्यासह तुझ्या मुलांना ठार मारून मला राजा बनवेल. मी त्याला अपार धनसंपत्तीची लालूच दाखवेन. सागरी सत्ता त्याच्याच हवाली करेन. आणि तो जायला वळाला. थोडं ऐकून जा सिझेरियन. येथून ऑक्टोबियसच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी खूप पावलं चालावी लागतात. मध्ये स्वर्गाचाही रस्ता तुझा मार्ग अडवू शकतो. सिझेरियन म्हणाला, तू मला अडवू शकत नाहीस. ऑक्टोबियसच खरा मर्द या जगात आहे.
तोच असा नेता जो तुला भुलव्याला बळी पडला नाही असं म्हणून तो निघून गेला. सिझरियनच्या बागवांनी घायाळ झालेली क्लिओपात्रा काही क्षण स्वतःला संयत करण्याचा प्रयत्न करू लागली. सिझरियन बोलल्याप्रमाणे ऑक्टेवियस सिझरला जाऊन मिळेल हे तिच्या लक्षात येऊन चुकलं होतं. खरं तर आता कशानेच काही फरक पडणार नव्हता. तिची हार झालेलीच होती. पण सरत्या क्षणी आपल्याला आपलंच रक्त नामोहरण करण्याचा प्रयत्न करीत या वास्तवाने तिचा क्रोध वाढला. तिचं आता कोणीच उरलेलं नव्हतं. अँटनी गेला होता. ऑक्टेवियस बघत नव्हता. अलेक्झांड्रिया रोमनांनी जिंकलं होतं. सिझरियन मरायलाच हवा होता. ऑक्टेवियस सिझरला तिची मानखंडना करण्याची आता तरी एकही संधी तिला द्यायची नव्हती. क्लिओपात्रानं थिबसला आवाज दिला. तो धावतच राणीसमोर आला. तुझ्या पथकाला आदेश दे. सिझरियन ठार झाला पाहिजे. थिबसला धक्का बसला. तो तसाच थांबला. थिबस, तुला तुझा जीव प्रिय आहे ना? थिबसनं आदेश स्वीकारला आणि तलवार उपसत धावला. काही वेळानं प्रासादाच्या द्वारातून सिझरियनची आर्त किंकाळी तिच्या कानावर पडली. क्लिओपात्राची जेवणाची वेळ झाली होती. निर्विकारपणे ती भोजन कक्षाकडे निघून गेली. प्रोकुलियसने प्रासादाला वेढणाऱ्या सैन्यावर एक नजर टाकली आणि मग ऑलिम्पियस जवळ गेला. प्रासादाची झडती घे, प्रोकुलियसने आज्ञा दिली. का? प्रासादात एकही शस्त्र उरता कामा नये. नुकतंच राणीने आपल्या थोरल्या मुलाला ठार मारलं आहे. कदाचित ती स्वतःही आपला आत्मघात करून घेईल. ती आणि आत्मघात अशक्य. ती काही रोमन नाही. तू तिला जाणत नाहीस, प्रोकुलियस म्हणाला. ती अतर्क्य आहे. तिची कृती आणि तिच्या भावना यात कसलंही झांगड नसते. मी सिझरकडे चाललो आहे, तू सावध राहा. तेवढ्यात क्लिओपात्राचा एक सेवक प्रोकुलियस जवळ आला. आपणास आमच्या राणीचा संदेश आहे. काय? सिझरियनने ऑक्टेवियस विरुद्ध युद्ध करण्यासाठी गुप्तरीतीने सैन्य जमवलं होतं. राणी व ऑक्टेवियसमधील करार भंगेल म्हणून राणीनं वेगळीच सिझरियनची हत्या केली. यामुळे ऑक्टेवियस यांना राणीच्या हेतूबद्दल शंका वाटणार नाही असा राणीचा कयास आहे. राणीच्या सदिच्छेबद्दल आम्ही आभार आहोत, प्रोकुलियस म्हणाला आणि आपल्या सेवकांसह ऑक्टेवियसच्या तळाकडे निघाला. ऑक्टेवियस सिझरचा तळ भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर पडलेला होता. त्याचे नौदल समुद्रात नांगरून उभं होतं. खलाशी किनाऱ्यावर राहुट्या ठोकून राहत होते. पलीकडेच पायदळाचा मोठा लवाजमा होता. मधोमध ऑक्टेवियसचा शृंगारलेला तंबू होता. ऑक्टेवियस आपल्या सैन्यांशी युद्धात झालेल्या हानीबद्दल आणि मोडलेल्या जहाजांच्या दुरुस्तीबद्दल चर्चा करत होता. प्रोकुलियस येताच त्याने आपल्या सेनान्यांना रजा दिली. सारे गेल्यानंतर ऑक्टेवियसने उत्सुकतेने विचारलं, राणी काय म्हणते? आपण करार मोडले याचा राणी रागवली आहे. अलेक्झांड्रियातून सारं रोमन सैन्य काढून घ्यावं असं तिने सांगितलं आहे. असं अजून तिचा नक्षा उतरला नाही तर आम्हाला आदेश द्यावेत असं तिच्याजवळ आता काय उरलं आहे? अँटनी राणीच्या प्रेमात पडला यात काहीच नवल नाही. या स्त्रीत काहीतरी वेगळंच आहे. तिचा आविर्भाव, तिचं बोलणं हेच मोठं सैन्य आहे. त्याच्या बळावर ती कोणालाही जिंकू शकेल. पण मला नाही, ऑक्टेवियस अड्डतेने म्हणाला. तिला रोमन्स रस्त्यांवरून बंदी बनवून नेईल तेव्हाच मला समाधान वाटेल. साऱ्या रोमनांना तिरस्कार वाटतो तिच्याबद्दल. तिच्यामुळेच अँटनी विरुद्ध मला युद्ध करावं लागलं. अँटनी माझा सर्वोत्तम मित्र होता. त्याला हिनं लाचारदास बनवून टाकला. रणांगणावर लाखो सूर्याप्रमाणे तळपणारा अँटनी किती सहज पराजित झाला. तीच तिची खरी शत्रू आहे. तिला मी मुळीच क्षमा करणार नाही. तिने आजच सिझरियनला ठार मारलं. काय? ऑक्टेवियस चमकून उद्गारला. का? तो तुमच्या विरुद्ध बंड करणार होता म्हणे. तुला खरं वाटतं हे? आपल्याच मुलाला तिने का ठार मारावं? प्रोकुलियसने उलट विचारलं. सांगता येत नाही, पण ती इतकी सरळही नाही. नाईल नदीसारखी तिच्याही मनात अनंत वळणं आहेत, ऑक्टेवियस म्हणाला. पण यामुळे तिच्या कृतीची तीव्रता काही कमी होत नाही. पण तरीही एक महान स्त्री आहे, प्रोकुलियस म्हणाला. असामान्य स्त्री. ती पराजित असली तरी तिचा डौल किंचितही कमी झालेला नाही. तिच्या सौंदर्यातील प्रलोभन किंचितही उणावलं नाही. तुम्ही तिच्या आकर्षणात सापडलात तर? ऑक्टेवियस हसत म्हणाला. नाही सिझर, प्रोकुलियस म्हणाला. ही स्त्री आपल्या काळात झाली याचंच मला अप्रूप वाटते. रोमन साम्राज्यात अशी स्त्री कोणी झाली नाही. ती ग्रीक आणि मेसोटियन लावण्याची मूर्तिमंत खाण आहे. कपटनीतीतील ती ग्रीक वाङ्मयात हेरा ही झ्यूस या देवतेची पत्नी आहे. हेराच्या सामान, बुद्धी व चातुर्यात ती डेल्फीच्या देवतेसमान तर यौवनात हेलनची प्रतिमा आहे. जेव्हा ती बोलते तेव्हा स्वर्गीय देव कानी कुजबुजतात असं वाटतं. जेव्हा ती पाहते तेव्हा आकाश आपल्या रोमारोमातून सर्वांगाचा कब्जा मिळवतं. कोणीही तिच्या प्रेमात पडावं अशीच ती आहे.
उगीच नाही महान पॉम्पी, जुलियस सीझर आणि मार्क अँटनी तिच्या प्रेमात पडले. अगदी सेक्टस पॉम्पीही या आकर्षणातून सुटला नाही. ऑक्टोवियसच्या भ्रुकुटी वक्र झाल्या. त्याने आपली तलवार म्यानातून बाहेर काढली आणि त्याच्या टोकाची धार तपासू लागला. अशा तलवारीवर पडून अँटनीने जीव दिला, या क्रूर स्त्रीसाठी. तिच्यामुळे जुलियस सीझरचं पतन झालं. तिच्यामुळेच पॉम्पीची हत्या झाली. रोमनला भूतलावर अजिंक्य बनवणारे हे योद्धे आपापसात झगडून ठार झाले. ही स्त्री नव्हे, अरे ही तर नाईलची सफीना आहे. ज्याला तिने विळखा घातला त्यानं तिचा घात केला. मी तिला कदापि क्षमा करणार नाही. तिच्या अक्षय सौंदर्याची जादू माझ्यावर चालणार नाही. मी तिला रोमन रस्त्यांवरून फिरवेन. प्लुकुलियसने आपल्या भावना कटाक्षाने दडवल्या. उद्या सायंकाळी राणीने दीपगृहाजवळ भेटीचे निमंत्रण दिले आहे. मी अवश्य जाईन. ती तेव्हा काय करेल हे मला माहीत आहे. मी पुन्हा एकदा स्वतःहून तिच्या पाशात अलगट पडेन. तिच्या दिव्य प्रेमाच्या शब्दांनी सुखावून गेल्याचं दर्शवेन. तिचं सौंदर्य उपभोगेन. मगच तिला बंदी बनवेन. प्लुकुलियस हा सीझर आता रोमच्या साम्राज्याचा एकुलता अधिपती आहे. मला कोणाचं आव्हान नाही. या भूतलाचा मीच आता स्वामी आहे. ती लोकसभा खडग्याच्या घावासरशी मी तोडून टाकेन आणि राजमुकुट धारण करेन. जे करायला महान जुलियस सीझरही घाबरला ते मी अवश्य करेन. सीझरला प्लुकुलियसचा निराश चेहरा पडल्याचीही आवश्यकता उरली नाही. हा कल्लोळ का उडाला आहे हे प्रथम क्लिओपात्रास समजलंच नाही. ती आपली दासी गॅलिलियाबरोबर नौकाविहारासाठी गेली होती. परंतु हवेचा जोर जास्त असल्याने त्यांना लवकर परतावं लागलं. परत आल्या तर सर्वत्र धावपळ उडालेली दिसली. सैनिक अश्वांवर स्वार होऊन धाव घेत होते, तर सेनानींच्या रथांचा खडखडाट धुळीचे लोट उडवत होता. बिचारे इजिप्शियन नागरिक हे काय अक्रीत घडलं असा विचार करत रस्त्यांवर आले होते. कोणाचं आक्रमण झालं की कोणा आक्रमणांचा अचानक मृत्यू झाला असं घडलं तरी काय. त्या कशाबशा मार्ग काढत राजप्रसादावर आल्या. राजप्रासाद शोकात डुबत होता. क्लिओपात्राच्या 6 सावत्र आया केस सोडून आकांत करत होत्या. झ्यूसच्या मूर्तीसमोरील प्रज्वलित अखंड दीप विझला होता. क्लिओपात्रा आपल्या आईजवळ आली. ती वृद्ध झालेली होती. तिच्या डोळ्यातून एकही अश्रू वाहत नव्हता. क्लिओपात्राने तिला हलवलं. ती भानावर आली. काय झालं आई? हा आकांत कसला? तुझ्या पित्याचा खून झाला, ती म्हणाली. खून झाला? कोणी केला खून? क्लिओपात्राला धक्का बसला होता. तिच्या निळाशार डोळ्यात दुःखाचे, अविश्वासाचे सावट दाटून आलं होतं. मनलेउसने त्यानेच टॉलेमीवर तलवार चालवली. नाही, ती किंचाळली. मनलेउस असं करणार नाही, कधीच नाही. मूर्खपोरी, तुला मी आधीच सावध केलं होतं. हा खेळ खेळू नको. तो राजघराण्याचा शत्रू आहे. पण तू ऐकलं नाहीस, म्हणून आज हा दिवस पाहायला मिळाला. इतक्या वेळ तिच्या आईने संयम पाळला होता, पण आता ती गदगदून रडू लागली. मनलेउस असं करेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. तो असाच कधीच नव्हता. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं आई, पण त्याने अखेर घात केला तर. क्लिओपात्राला दुःख अनावर झालं होतं. वडिलांच्या मृत्यूपेक्षा विश्वासघाताचं दुःख जास्त होतं. कोवळ्या तारुण्यातलं तिचं पहिलं प्रेम होतं. मनलेउसवर तिनं खरंखुरं प्रेम केलं होतं. तो टॉमेलीचा शत्रू आहे हे माहीत असूनही तिनं त्याला आपला मानलं होतं. कधी झालं हे? आज सकाळी. आई म्हणाली, पोरी, तू आता स्वतःही संकटात आहेस. मनलेउसला त्यांनी पकडले. कदाचित ते तुलाही पकडतील. आता सारे कोठे आहेत? राज्यसभेत. तुझ्या पित्याच्या मृत्यूपत्राचे तेथेच वाचन होईल. पुढचा राजा कोण होईल हे तेथेच ठरेल. मला ते खरंच पकडतील, पण माझा काही दोष नाही. मी फक्त त्याच्यावर प्रेम केलं होतं आणि आता तर त्याचा तिरस्कार करू लागले. राजनीती हे काही ओळखत नाही पोरी. तू स्पर्धक आहेस. राजपदासाठी इच्छुक असलेल्या तुझ्या भावाची तो तुला नष्ट करण्यासाठी काहीही करील. तुझी बहीण अर्सिनीही राज्यसभेत गेलेली आहे. तीही तुझी स्पर्धक आहे. त्या टॉमेलीच्या खुनात तुझा हात असण्याच्या अफवा आहेत. ते तुला कदाचित ठारही मारतील. तू पळ. तुला पळायलाच हवं. अलेक्झांड्रियात आता सारे तुझेच शत्रू आहेत. मी पळणार नाही. 16 वर्षाची कोळी क्लिओपात्रा निर्धारानं म्हणाली. मी मुळीच पळणार नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला पकडावं. मीच सर्वात मोठी आहे आणि माझ्या पित्याचा वारस आहे. मला डावलून इजिप्तच्या राजपदावर कोणालाही आणून बसवता येणार नाही. मूर्खपणा करू नकोस, तिची आई कडाडली. त्या कक्षात कोणीही नव्हते. बाहेरच्या दालनात अजूनही आक्रोश चालला होता. थिओडोरसचा तुझा सावत्र भावाला 7व्या टॉमेलीचा पाठिंबा आहे आणि तो किती कुटील आणि क्रूर आहे हे तुला माहीत आहे. तो टॉलेमी माजून बच्चा आहे. थिओडोटसच्या तालावर तो नाचू शकेल, म्हणून लक्षात ठेव. थिओडोटस काहीही करेल, पण टॉलेमीलाच राजा बनवेल. क्लिओपात्रा विचारात पडली होती.
तू आधी अलेक्झांड्रिया सोड. मी तशी गुप्त व्यवस्था केली आहे. मला तुझी काळजी वाटते. नाही, माझ्या वडिलांचे अंतिम संस्कार झाल्याखेरीज मी पुढील कोणतीही हालचाल करणार नाही, क्लिओपात्रा दृढ स्वरात म्हणाली. मनलेउसने माझा विश्वासघात केला आहे. केवळ माझ्यामुळेच त्याला राज्यसभेत प्रवेश मिळाला. केवळ माझ्यामुळेच त्याची हद्दपारी रद्द करण्यात आली. त्याने मला प्रेमाची दिव्य स्वप्न दाखवली आणि माझा गळा कापला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने माझा विश्वासघात केला. माझ्या लाडक्या पित्याचा खून केला. केवळ स्वार्थासाठीच त्याने मला जवळ केलं होतं. नेहमीच त्याच्या मनात टॉलेमी घराण्याबद्दल द्वेष वसत होता. त्याने ज्या क्षमा मागितल्या त्या खोट्या होत्या. त्याने निष्ठेचं जे डंबर माजवलं ते खोटं होतं. आई, माझ्या अंतःकरणात किती क्रोध उफाळला आहे याची तुला कल्पना येणार नाही. माझ्या साऱ्यांवरच विश्वास उडाला आहे. आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यात निखळ सांत्वन होतं. आपल्या अनुभवानं ओतप्रोत भरलेल्या स्वरात ती म्हणाली, हा तुझ्या जीवनातील पहिला धडा आहे. तू कशावरही विश्वास ठेव, पण माणसांवर मुळीच नको. माणसांइतका ढोंगी आणि क्रूर प्राणी तुला कोणीही आढळणार नाही. पोरी, तू शब्दात गुंतली होतीस आणि शब्दांची स्वप्ने पाहत होतीस. तो तुझा नाही, तुझ्या वयाचा दोष होता. पण आता तुला सावरायला हवं. तुला तर साऱ्यांना तोंड द्यायचं असेल, तुझं अस्तित्व टिकवायचं असेल, तुला काहीतरी बनायचं असेल तर तुझ्या कोवळ्या बालिश भावनांना नाईलमध्ये बुडवून टाक. आता सारंच वादळ तुझ्याविरुद्ध उठेल. त्याला तोंड द्यायचं असेल, तुला जिवंत राहायचं असेल तर तुला हे केलंच पाहिजे. क्लिओपात्रा, तुझ्या टॉलमीचं पवित्र रक्त सळसळत आहे. देवझूसचा तुला आशीर्वाद आहे. उठ, शोक करू नकोस. सध्या तू अलेक्झांड्रियातून निघून जा. काय होतं ते पहा, मग परत ये. क्लिओपात्रा उठून उभी राहिली. मी आज तरी कुठेही जाणार नाही, ती म्हणाली. आईने खेदाने मान हलवली. देव तुझं भलं करो, ती म्हणाली. क्लिओपात्रा डौलदार चालीनं बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आत्मगौरवाची प्रभा झळकत होती. ती रथावर स्वार झाली आणि सारथ्याला राजसभेकडे चालण्यास सांगितलं. रथ खडखडत राजसभेकडे निघाला. क्लिओपात्रा राजसभेत आली तेव्हा प्रतिक्रिया संमिश्र होत्या. थिओडसने सिंहासनावर बसलेल्या क्लिओपात्राच्या 15 वर्षीय भावाच्या 7व्या टॉलमीच्या कानाला लागला. पोथिनसने अर्धखडक उपसलं, पण क्लिओपात्राचा आविर्भाव पाहून पुन्हा खडक म्यानात सरकवलं. तर राजा निवडण्याचा कार्यक्रम झालेला दिसतो, ती विजेच्या पटकऱ्यात आवाज म्हणाली. अजून मृत राजाच्या अंत्यसंस्काराची तयारी नाही आणि राजसभेत हा तयाऱ्या. आधी खुन्याला ठार करा. साऱ्या नगराला त्या निचाला पाहू द्या. मग इथे जमा व्हा आणि राजपदेचा वारसाच्या गोष्टी करा. टॉलेमीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तो जगात फक्त आपल्या या बहिणीलाच घाबरत होता. थिओडस मात्र संतप्त होत म्हणाला, राजसभेत कसं बोलावे हेही ज्या व्यक्तीला माहीत नाही त्याचं काहीही ऐकण्याचं आमच्यावर बंधन नाही. मृत टॉलेमीची तू ज्येष्ठ मुलगी आहेस म्हणून सारे सेनानी संयमात आहेत. मौलियसच्या कृत्यामागे कोणाकोणाचा हात होता हे जवळ सिद्ध होत नाही तवर त्याला कोणतीही शिक्षा दिली जाणार नाही. बुद्धिमान थिओडस, तुला काय म्हणायचं आहे हे मला समजत नाही असं तुला वाटतं. मौलेऊस माझा प्रियकर होता. या भूतकाळ आहे. त्याने केवळ माझाच नाही, टॉमीच्या उदारपणाचा गैरफायदा घेतला. तो माझाही अपराधी आहे. सभागृहात शांतता पसरली होती. क्लिओपात्राची विखारी नजर सर्वांवर फिरत होती. तिच्या नजरेचा जादूचा परिणाम सर्वांवर होत होता. तिचं सौंदर्य म्हणजे ईश्वराच्या कल्पनाशक्तीचा सर्वोच्च कळस होता. ते निखळ श्रेण सौंदर्य असतं तर कदाचित काहींच्या मनात फक्त आकर्षण भरलं असतं, पण त्यात तळपत्या सूर्याची दाहकता होती. तिचं अस्तित्व हेच एक सामर्थ्यशाली, भयभीत करणारं शस्त्र होतं. त्याचा परिणाम साऱ्यांवर झाल्याखेरीज कसा राहिला असता? थिओडोटस थिजून गेला होता. ही कोठून या सभागृहात आली असं त्याला झालं होतं. हिचा शेवट व्हायलाच हवा. त्याच्या राजकारणी मनाने नोंद घेतली होती. तो म्हणाला, राजकन्ये, सभागृहात तुझं स्वागत आहे. तुझ्या पित्याने या सिंहासनासाठी तुझ्या प्रिय भावाची 7व्या टॉमिलीची नियुक्ती केली आहे. त्याला शुभेच्छा दे. क्लिओपात्राने त्वेषाने आपल्या भावाकडे पाहिलं. मग चढत्या स्वरात म्हणाली, ही माझ्या पित्याची इच्छा नव्हती. त्यांचा लेख उपलब्ध आहे. क्लिओपात्रा अशा पोकळ दस्तऐवजांना किंमत देत नाही. ज्यात योग्यता असेल तोच राजा. हे सभासदांनो, हा निर्णय आत्ताच करू नका. यामुळे मृत राजाच्या भावनांचा अनादर होईल. राजकन्ये, हा निर्णय झाला आहे, पोथिनीस म्हणाला. साऱ्या सेनानींचा टॉमीला पाठिंबा आहे. राजाच्या हत्येच्या घटनेची चौकशी केली जात आहे. त्यात तुझा हात नाही हे सिद्ध झालं तर तुला सिरियाचं शासकपद दिलं जाऊ शकेल. क्लिओपात्राच्या नेत्रातून अग्नीचा वर्षाव होऊ लागला. ती कढत्या स्वरात म्हणाली, तर असं आहे. लक्षात ठेवा सेनानींनो आणि मंत्रीजन हो,
मी क्लिओपात्रा या राजसिंहासनाची वारस आहे आणि हर प्रकारे मी ते मिळवीन. असेल हिंमत तर मला अडवा. असं म्हणून ती ताडताड बाहेर पडली. तिला अडवायला कोणाचंही साहस झालं नाही. थिओडोटस टॉमेलीला म्हणाला, राजा, तुला जर हे पद टिकवायचं असेल तर तिला ठार केलंच पाहिजे. काहीही करा, ती भयानक आहे. टॉलेमी लडखडत्या स्वरात म्हणाला. आसरनी एका कोपऱ्यात उभी होती. तिने आपले ओठ चावले होते. तिच्यासमोर 2 शत्रू होते, 7वा टॉलेमी आणि क्लिओपात्रा. काही सेनानी क्लिओपात्राच्या आविर्भावाला भुलावले होते. हीच राणी होणार, तिला समर्थन द्यायला हवं, नाहीतरी त्यांना थिओडसचा वरचष्मा सहन होणार नव्हता. टॉलेमीसारखा भित्रा आणि पोरकट राजा चालणार नव्हता. सभागृहात घन शांतता होती, पण साऱ्यांचीच मने अनंत कोलकलहांनी गाजबजली होती. क्लिओपात्राचा तळ नाईलच्या किनाऱ्यावर पडला होता. रात्र झाली होती आणि कडाक्याची थंडी पोटात घेऊन वारे सुसाट वाहत होते. क्लिओपात्रा आपल्या राहुटीत जागीच होती. तिची दासी गॅलेनिया तिच्याजवळ बसून एक तंतुवाद्य वाजवत होती. ती एका वीरगीताची धून होती. पुरे गॅलेनिया, क्लिओपात्रा म्हणाली. चल, आपण नदीकाठी जाऊयात. या थंडीत? गॅलेनियानं आश्चर्याने विचारलं. आपण तरुण आहोत अजून गॅलेनिया. या थंड वाऱ्याची सवय आत्ताच व्हायला हवी. सिरियात तर याहीपेक्षा भयान हवा असते. चला, ती म्हणाली. तिनं क्लिओपात्राच्या अंगावर लोकरी वस्त्र घातलं. दोघी बाहेर पडल्या. घोंगावत बर्फाळ वारं कानातून साऱ्या शरीरात भरलं. शरीरावर काटा उठला. नदीचं विशाल पात्र पुढं पसरत होतं. सप्तमीची चंद्रकोर आकाशाला मंदपणे उजळवत होती. लक्षावधी चांदण्या पाण्यावर हिंदुळे घेत होत्या. आपण सिरियात जायचं? गॅलेनियानं विचारलं. होय. त्याखेरीज दुसरा कोणता पर्याय आहे? आपल्याजवळ फार थोडे सैन्य आहे. माझ्या भावानं माझ्या मागावर मोठी सेना सोडल्याच्या वार्ता आहेत. त्याच्याशी युद्ध आत्ताच नाही करता येणार. दोघी चालत चालत नदीकाठी आल्या. पल्याडच्या तीरावर घनदाट झाडी होती. नाना गूढ आवाज येत होते. वाहत्या पाण्याच्या घन गंभीर अविरत स्वराची साथ होतीच. या महान नदीचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे, क्लिओपात्रा हळूवार स्वरात म्हणाली. सारं इजिप्त हिचं ऋणी आहे. गॅलेनिया म्हणाली. ही नदी आपल्याला परत पाहायला मिळेल. क्लिओपात्रानं गॅलेनियाकडे रोखून पाहिलं. गॅलेनियानं सांगितलं, मी भीतीनं हे विचारत नाही. मी तुमची दासी आहे. तुम्ही मला सखी मानता, हा तुमचा मोठेपणा. पण काळ मोठा भीषण आहे. क्लिओपात्रानं तिचा हात हाती घेतला. मी म्हणाली, घाबरू नकोस. मी नाईल तर पुन्हा दाखवीनच. अलेक्झांड्रियात तुझा प्रासाद होईल. तुला दासित्वातून मुक्त करेन. मग ती खळखळून हसली. गॅलेनिया, मघा तू वीरगीत वाजवत होतीस. त्या गीतातील धीरोत्ताक्त नायक नेहमीच माझ्या हृदयात वास करत असतो. त्या वीराला सतत युद्धमान राहणं आवडतं. युद्धात प्राणपणानं लढताना जखमी होणं आवडतं. दुर्दैवाची त्याच्यावर सतत छाया असूनही तो आपल्या ध्येयाचा कधी त्याग करत नाही. मीही तशीच आहे असं समज. खूप वेळ क्लिओपात्रा नाईलचा गंभीर नाद हृदयात साठवून घेत राहिली. तिच्या अंतःकरणाच्या काळोखी पटावर एकाएकी मनलेऊसची छाया उमटली. यातनांचा कल्लोळ रोमारोमातून उसळला. विश्वासघात, विश्वासघात. तिचं कोवळं मन आक्रंदलं. आकाशमंडळही म्लान झालं. चांदण्यांचं तेज मंदावलं. नाईलने आपला प्रचंड जलोक वापरला. सारं चराचर तिच्या शोकात सामील झालं. मनलेऊस 6व्या टॉमेलीच्या एका सेनानीचा मुलगा होता. त्या सेनानीचे पूर्वज इजिप्तचे राजे होते. नंतर टॉलेमी घराणे ग्रीसमधून आले आणि त्यांना पदच्युत करून राजे बनवले. 6व्या टॉमेली विरुद्ध मनलेऊसच्या पित्यानं कट केला होता. त्यामुळे 6व्या टॉमेलीनं त्याची हत्या केली. मनलेऊसने 6व्या टॉमेलीच्या हत्येची प्रतिज्ञा केली होती व तसे अनेक प्रयत्न केले होते. त्यात त्याला यश मिळालं नाही व तो पकडला गेला. त्याला पाहायला गेलेली क्लिओपात्रा त्याच्या मर्दानी व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडली. त्यानंही आपल्या अंतरातील दिव्य प्रेमाची कबुली दिली. क्लिओपात्रानं आपल्या पित्याला समजावलं. मनलेऊसला पश्चाताप झाला असून त्याला क्षमा करावी व त्याच्या शौर्याचा उपयोग राज्यासाठी करून घ्यावा असं तिने सुचवलं. तत्कालीन स्थिती लक्षात घेऊन टॉलेमीने ती सूचना ऐकली. मनलेऊसला मुक्त केलं आणि सभागृहाचा सदस्य बनवलं. दरम्यान मनलेऊस आणि क्लिओपात्राच्या चोखट्या प्रेमाच्या वार्ता साऱ्या इजिप्तभर पसरल्या. काहींना यात संतोष वाटत होता. यामुळे राज्यातील अस्थिर परिस्थिती संपेल असं त्यांना वाटत होतं. मात्र अनेक या प्रेमाच्या विरोधात होते व 6व्या टॉलेमीचे कान भरत होते. अखेर मनलेऊसने डाव साधला होता.
राजा टॉलोमी रथावर स्वार होऊन राजसभेकडे जात असतानाच त्याने तलवार चालवून त्याचा वध केला होता. रक्षकांनी मनलेउसला लगेच ताब्यात घेतलं. नंतर क्लिओपात्राला फारच विचित्र स्थितीला तोंड द्यावं लागलं. 7व्या टॉलोमीचा राजा घोषित केलं गेलं. मनलेउसचा जाहीर वध करण्यात आला. क्लिओपात्राला 3 सेनानी आणि थोडक्या सैन्यानिशी येऊन मिळाले. तिला बंदी बनवण्याचा टॉलोमीने आदेश दिला. ती लगोलग आपल्या सैन्यानिशी सिरियात जायला निघाली होती. तिथे तिचे अनेक समर्थक होते. त्यांच्या मदतीने मोठं सैन्य उभारायचं आणि अलेक्झांड्रियावर आक्रमण करायचं असं तिने निर्णय घेतला होता. अडचण फक्त तिथला शासक ऑर्थेनची असू शकणार होती. हे कार्य सोपं नाही हे तिला माहीत होतं, पण ती आतून बाहेरून सुडानं पेटली होती. आपल्या पित्याच्या वधाचं भांडवल करून आपल्या अधिकारांपासून वंचित ठेवलं जात आहे हे तिला सहन होत नव्हतं. ती अजून लहान होती, अनुभवी नव्हती. टॉलोमीला प्रचंड सैन्य मिळालं तर होतंच, त्याला अनुभवी मंत्र्यांची साथ होती. ही लढत विषम होती, पण क्लिओपात्राला त्याची पर्वा नव्हती. गॅलेनिया, माझ्या आईलाही आपण बरोबर घ्यायला हवं होतं, ती हलक्या स्वरात म्हणाली. कदाचित हे लोक तिलाही ठार करतील. नाही, गॅलेनिया म्हणाली. ती अखेर राणी आहे. नाही गॅलेनिया, आता हे नातेसंबंध संपले. टॉलमी माझा शत्रू आहे. त्याला ठार करून अलेक्झांड्रियाची राणी बनल्याखेरीज मला चैन पडणार नाही. तोही माझे सारे समर्थक नष्ट केल्याखेरीज राहणार नाही. मग तर तुम्हाला तुमच्या सख्ख्या बहिणीशी आर्सीनशीही शत्रुत्व घ्यावं लागेल. तिनंही पलायन केलं आहे. मी तिच्याशी युद्ध करेन, पण तसं कशाला? ती टॉलमीकडूनच मारली जाईल. तिला एकट्या ऑलिम्पियसची साथ आहे. तो लुच्चा आहे आणि ढोंग माणूस आहे. त्याचा तिला काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही दोघीही एकत्र झालात तर? नाही, कदापि नाही. माझ्या दुःखात किंवा सुखात मला कोणीही वाटेकरी नको आहे. गॅलेनिया यावर काहीच बोलली नाही. आपली मालकीण जगावेगळी आहे आणि म्हणूनच ती यशस्वी होणार आहे याची तिला खात्री होती. या विश्वासापोटी पोरसवदा क्लिओपात्राच्या महत्त्वाकांक्षांना आकार देण्यासाठी तीही जीवावर उदार होऊन संघर्षाचं जीवन जगण्यासाठी बाहेर पडली होती. हळूहळू काळोखाने उजेडाशी हातमिळवणी केली होती. पहाट झाली. दोघी अबोलपणे नाईलच्या प्रवाहाकडे पाहत राहिल्या. मग निबिड जंगलात एक कोलाहल उडाला. प्राण्यांचं जग जागं झालं. पक्ष्यांचे महाप्रचंड ठवे आभाळ झाकू लागले. चल गॅलेनिया, आपण जायला हवं. प्रस्थानाची तयारी झाली होती. डिसोनियस तिचीच वाट पाहत होता. उंचापुरा रोमन वंशाचा डिसोनियस सध्या तिच्या मुख्य सेनापती होता. तो मध्यमवयीन होता. त्यानं क्लिओपात्राला अभिवादन केलं. आपण निघायला हवं. सारी तयारी झाली आहे. ठीक आहे, 4 सेवक पुढे पाठवा. जहाजांमध्ये सारा आवश्यक साठा आहे काय याची खात्री करून घ्या. होय, डिसोनियस म्हणाला. काही वेळातच क्लिओपात्राचा तळ समुद्राच्या दिशेने वाटचाल करू लागला. ती स्वतः घोड्यावर स्वार झाली होती. तिची मुद्रा व्यग्र होती. डिसोनियस तिच्या बाजूनेच चालला होता. आपल्या तरुण मालकिनीबद्दल त्याला कौतुक वाटे. टॉलोमी घराण्यावर त्याची श्रद्धा होती. क्लिओपात्राच राणी व्हायला योग्य आहे असं त्याचं मत होतं. सायंकाळपर्यंत सारे किनाऱ्यावर आले. समोर भूमध्य सागर हेलकावे घेत होता. हवा मंद होती. आभाळ स्वच्छ होतं. 4 मध्यम आकाराची जहाजं नांगर टाकून उभी होती. 600 गुलाम ही जहाजं वल्लवण्यासाठी ताडेलानं आणले होते. त्यांचा हबशी भाषेचा मोठा गलका उडाला होता. सर तांडेल इग्रिसनं क्लिओपात्राजवळ आपल्या निष्ठा व्यक्त केला. इग्रिस, जहाज सुखरूप नेऊ शकशील अशा अवस्थेत आहेस ना? होय. मोठी मोठी वादळं त्यांना काहीच करू शकत नाहीत. ठीक, तर ही जहाजं मी माझ्या सेवेत रुजून करून घेते. आपली कृपा, इग्रिस नम्रपणे म्हणाला. क्लिओपात्राची राहुटी उभारण्यात आली होती. क्लिओपात्रा राहुटीत जाऊन आसनावर बसली. तिनं सिरियाचा सध्याचा शासक आर्थेनला खलिता पाठवला होता. तो टॉलोमीचा मांडलिक होता. त्याने जर आपल्याला सरळ मदत केली नाही तर त्याच्याशी युद्ध करणं हा एकच पर्याय खरा होता. पण युद्ध टाळणं हे जास्त हिताचं होतं, कारण तिची शक्ती कमी पडत होती. आर्थेनला वश करून घेणं हा श्रेयस्कर मार्ग होता. क्लिओपात्रा स्वतःशीच हसली. तिला स्वतःतील परिवर्तनाचं आश्चर्य वाटत होतं, पण तिनं तो विचार करणं सोडलं आणि गॅलेनियाला हाक मारली. गॅलेनिया तत्परतेने उपस्थित झाली. प्यालाभर, क्लिओपात्रानं आदेश दिला. त्या रात्री तिनं भरपूर विश्रांती घेतली. सकाळी लवकरच तिला जाग आली. तेव्हा जहाज किनारा सोडण्याच्या पूर्ण तयारीत होती.
तिचे सेनानी आणि सैनिक किनाऱ्यावर ओळीनं उभे होते. ते आपल्या राणीची वाट पाहत होते. क्लिओपात्रा मोहक वेशात सर्वांसमोर आली. साऱ्या सैन्यानं तिला अभिवादन केलं. तिच्या विजयाच्या घोषणा दिल्या. क्लिओपात्रानं डौलानं साऱ्यांकडे पाहिलं व हात उभारला. मग उच्च स्वरात ती म्हणाली, माझ्या सेनानींनो व सैनिक माझ्यावर निष्ठा ठेवून तुम्ही आपलं घरदार सगळे सोबती सोडून माझ्याबरोबर येत आहात. याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो. मी तुम्हाला परम वैभवाचे व शांतीचे दिवस दाखवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्या दिवसांकडे जाणारा रस्ता अनंत संकटाचा व मृत्यूभयाचा आहे खरा, पण खरे वीर संकटावर जास्त प्रेम करतात. संकटांना आनंदाने छातीवर घेतात. तुम्हीही सच्चे वीर आहात. त्या भूमीला आपण आज सोडत आहोत, पण येथे परत येण्याच्या उमेदीनेच. आपण येथे येऊ, मोठ्या शक्तीसह येऊ आणि येथील आकाशावर विजयाचे शब्द लिहू. राणीच्या शब्दांनी सारे भारावले होते. सर्वांना नव्या चैतन्याचा आविर्भाव शरीरात झाल्याचा भास होत होता. साऱ्यांनी मोठ्या मोठ्याने राणीच्या नावाने घोषणा दिल्या. सैनिक या, जहाजावर स्वार व्हा. ही जहाजं आपल्या उमेदीची जिवंत प्रतीका आहे. सैनिक शिस्तीने जहाजांवर चढू लागले. सर्वात शेवटी क्लिओपात्रा आपल्या दासीसह गॅलेनियासह मुख्य जहाजावर चढली. तांडेलानं घंटा वाजवली. गुलामांनी नांगर वर ओढला. वल्ही चालवली जाऊ लागली. जहाज मंद गतीने पुढे सरकू लागली. क्लिओपात्रा सिरियात पळाली ही वार्ता टॉलेमी ऐकून घाबरून गेला. त्याने लगोलग थिओडोटसला बोलावणं पाठवलं. तेव्हा टॉलेमी दीपगृहाच्या परिसरात होता. थिओडोटस काही वेळातच आला. ती सिरियाला गेली. टॉलेमी चिंताक्रांत स्वरात म्हणाला, मग जाऊ देत की, तुम्ही का चिंता करता? थिओडोटसने विचारलं. आहेत तुम्ही ती इजिप्तमध्ये असताना सुद्धा तिला पकडू शकला नाही. आता सिरियात काय दिवे लावणार? टॉलेमीनं संतापून विचारलं. जर तुम्हाला तिची बिमोड करता येत नसेल तर ती तिच्याविरुद्ध सीझरची मदत मागेल. तो गॉलमध्ये केवढा पराक्रम गाजवतो आहे. स्पेनचा त्यानेच पाडाव केला. असे वीर हवे आपल्याला. वीर काही झाडाला लागत नाहीत. वीरता रक्तातच असावी लागते. थिओडोटस खोचक स्वरात म्हणाला. रोमन खरे वीर आहेत. टॉलेमी यावर काहीच बोलला नाही. थिओडोटस आपल्याला खेळवण्याचा प्रयत्न करतो आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्याला सध्या फक्त क्लिओपात्राची भीती होती. तिचा पाडाव झाला की या म्हाताऱ्याला त्याची जागा दाखवून द्यायची असा त्यानं मनोमन विचार केला होता. तुम्ही जा आता. सिरियाचा शासक काय करणार आहे हे मला विचारा. तो तिच्या आकर्षणाला बळी पडेल. थिओडोटसनं आश्चर्यानं पोरस्वादा टॉलेमीकडे पाहिलं. हा त्याचाच स्वर आहे यावर त्याचा विश्वासच बसेना. त्यानं निमूटपणे आपल्या राजाला अभिवादन केलं आणि रथाच्या दिशेने चालू लागला. टॉलेमीनं त्यानंतरच्या काही दिवसात स्वतःच महत्त्वाचे निर्णय घेतले. एचिलाच्या नेतृत्वाखालील एक मोठी सेना त्यानं सिरियात धाडली. त्यामुळे आर्थेननं दडपण येईल व तो क्लिओपात्राला कसलीच मदत करणार नाही अशी त्याला आशा वाटत होती. थिओडोटसला याची भीती वाटत होती. आपले स्थान धोक्यात येईल अशी शंका त्याला बेचैन करू लागली. त्याच्या अनुभवी बुद्धीनं एक मार्ग काढला. यामुळे तरी राजा आपल्या दासत्वात येईल असं त्याला वाटलं होतं. आर्सीने ही मोठी सेना गोळा केली आहे हे वृत्त जेव्हा मिळाले तेव्हा टॉलेमी धार्मिक पाठ घेत होता. रात्र झाली होती. पाठानंतर तो झोपायला जाणार होता. त्याने आपल्या शिक्षकाला जायला सांगितलं. थिओडोटस बाहेर त्याची वाटच पाहत राहिला. टॉलेमी अत्यंत संतापला होता. थिओडोटसकडे त्यानं क्रुद्ध नजर टाकली. तुम्ही स्वतः जा आणि तिचा बिमोड करा. तिचं प्रेत आणू शकला नाहीत तर तुमचं तोंड मला दाखवू नका, तो म्हणाला. थिओडोटसनं हा अपमान निमूटपणे गेला. आर्सीनी ही तर जहरी नागिन आहे. टॉलेमी कडाडला. जा, आधी तिच्या आईला ताब्यात घ्या आणि शिरच्छेद करा. तेच मस्तक आर्सीनला भेट पाठवा. त्याशिवाय आर्सीनचा गर्व उतरणार नाही. माझ्याविरुद्ध बंड असं करणं योग्य होणार नाही. यामुळे आर्सेनी अजून चवताळेल. मला या गोष्टी सांगू नका. आदेशाची अंमलबजावणी करा. फक्त. थिओडोटस निघून गेला. टॉलेमी आपल्या शय्यागृहात आला. नेहमी तेथे 4-6 दासी असत. त्याच रात्री थिओडोटस सैनिकांसह क्लिओपात्रा व आर्सीनची आई मेंजेसा राहत असलेल्या ठिकाणी गेला. ते स्थान सरोवराकाठी होतं. त्यावेळी सर्वत्र स्मशान शांतता होती. ती शांतता घोड्यांच्या टापांनी ढवळून काढली. 6व्या टॉलेमीचा खून झाल्यानंतर व आर्सेनी आणि क्लिओपात्रा यांनी पलायन केल्यानंतर मेंजेसा याच भागात राहत होती. थिओडोटसने तलवारीच्या मुठीने लाकडी दरवाजा ठोठावला. एका म्हाताऱ्या प्रहरीने दरवाजा उघडला. त्याच्या हातात मशाल होती. थिओडोटसने त्याला धक्का मारून दूर केले आणि आत प्रवेशला.
टॉलेमी दीपगृहाजवळ बांधण्यात आलेल्या लाकडी धक्क्यावर उभा होता. त्याच्या बाजूलाच ती लावण्यवती ग्रीक स्त्री हेलन उभी होती. हेलन सौंदर्यवती होतीच, पण त्याच्याबरोबर विद्वानही होती. ग्रीक, इजिप्शियन व मेसोडियन भाषेंवर तिचं चांगलं प्रभुत्व होतं. सम्राटापेक्षा ती 8 वर्षांनी मोठी होती. या मोठेपणानं सम्राटावर अधिकच प्रभाव टाकला होता. टॉलेमीला तिचं गूढ आकर्षण वाटत होतं. हे आकर्षण समजावून घेण्याचा त्याचं या प्रांतात अनुभवी असलेलं मन प्रयत्न करत होतं. हेलनला त्याची जाणीव होती. ती एक धूर्त आणि कावेबाज स्त्री होती. थिओडोटसने तिला 6 वर्षापूर्वी विकत घेतलं होतं. हेलनला आपल्या आईबापाविषयी फारशी माहिती नव्हती. कळायला लागलं तेव्हापासून ती धक्के खात खात विकली जात जात थिओडोटसपर्यंत आली होती. टॉलेमीच्या सेवेत येईपर्यंत तिचा उपभोक्ता म्हातारा थिओडोटस होता. त्याच्या राजकीय कुटिलतेची आणि महत्त्वाकांक्षेची छाप तिच्यावर पडणे अपरिहार्य होतं. त्यामुळे टॉलेमीवर मानसिक अधिसत्ता निर्माण करणे तिला जड गेले नाही. गेले 3 महिने सम्राटाचं पान तिच्याशिवाय हलत नव्हतं. हेलन त्याच्या प्रेमिकाबरोबरच शिक्षिकाही झाली होती. ग्रीक पुराणातील अनंत कथा ती टॉलेमीला सांगे. टॉलेमी हरखून जाई. तिच्या मांसल वृक्षावर मस्तक ठेवून, वळसेदार नितंबावर हात ठेवून त्या कथा ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव होता. सिरियात आल्यापासून क्लिओपात्रा काहीशी स्थिरावली होती. तिचे समर्थक तिला येऊन मिळाले होते. ऑर्थेननं अपेक्षाप्रमाणे तिला बंदी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण क्लिओपात्राची आणि त्याची एकांतात भेट झाल्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तीच इजिप्तची खरी वारस आहे असा साक्षात्कार त्याला झाला. टॉलेमीचे येणारे सारे आदेश त्याने धुडकावून लावले. एके दिवशी सिरियात एचिलाही येऊन धडकला. त्याच्याबरोबर मोठी सेना होती. एचिलाने आर्थनला दमात घेतलं, पण आर्थननं त्याला दाद दिली नाही. क्लिओपात्राशी आपण अनेक युद्ध केली, पण दैवाची साथ नसल्यानं आपला पराजय झाला असं त्याचं एचिलास सांगितलं. एचिलाचा यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते. त्याने आर्थेनला बाजूला सारून स्वतःच क्लिओपात्राविरुद्ध आघाडी उघडली. त्यावेळेस क्लिओपात्रा डोंगराळ भागात आपल्या सेनेसह तळ ठोकून बसली होती. एचिलाशी युद्ध करणं सोपं नाही याची तिला कल्पना होती. तो एक कुशल सेनानी होता. आपल्या सेनापतीसह क्लिओपात्रा कित्येक वेळ एचिलाशी नेमकं कुठे युद्ध करायचं याविषयी खलबतं करू लागली. शेवटी डिसोनियनने सुचवलं, आर्थेनची याबाबतीत आपल्याला मदत होऊ शकते, पण एचिलाच्या उपस्थितीत तो आपल्याला उघड मदत करण्याचा प्रयत्न मुळीच करणार नाही. आपल्याला त्याची उघड मदत नकोच. एचिलाला हा प्रदेश नवीन आहे, तेव्हा वाटाडे आर्थेनलाच पुरावे लागतील. या वाटाड्यांनी आर्थेनला जर मिंडोना दरीत आणलं तर आपण त्याच्या साऱ्या सेनेचा विनाश करू. क्लिओपात्रा यावर विचार करू लागली. असं करता येणं अगदी अशक्य नव्हतं. आपण त्याचा प्रयत्न करून पाहू. लगेच तसा खलिता तयार करा आणि विश्वासू सेवकाबरोबर पाठवा. आर्थेननं उत्तर लगेच अपेक्षित आहे असं सांगा. डिओनिसने तत्परतेने तशी तयारी केली. सारे मुद्देही गेल्यानंतर क्लिओपात्रा जरा निवांत झाली. 3ऱ्या दिवशी सेवक आर्थेनचा निरोप घेऊन परतला. आर्थेननं क्लिओपात्राला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं व काही जुजबी सूचनाही दिल्या होत्या. या आश्वासनामुळे क्लिओपात्राच्या सैन्यात उत्साह पसरला. डिसोनियसने सैन्याच्या तुकड्या करायला सुरुवात केली. मिंडोना दरीत वेढणाऱ्या पहाडावर या तुकड्या दडवल्या जाणार होत्या. ते ठिकाण येथून काही अंतरावरच होतं. एचिलाच्या सेना येथे येऊन पोहोचायला अजून 10-12 दिवस होते. एवढे दिवस युद्धाच्या सिद्धतेसाठी पुरेसे होते. क्लिओपात्राने आर्थेनला मनोमन धन्यवाद दिले होते. त्याची ही मदत फारच मोलाची होती. 2ऱ्या दिवशी क्लिओपात्राचा तळ तेथून हलला. तो भाग अत्यंत दुर्गम असा होता. पहाड दऱ्यांनी भरलेला होता. प्रवास सोपा नव्हता. अधूनमधून वादळे होत होती. मग साराच प्रवास ठप्प होई. क्लिओपात्राकडे घोडे कमी उरले होते. सैनिकांना उबदार कपडे नव्हते. बरेच जण थंडीचा कडाका सहन होऊ न शकल्याने मेले होते. काही अंतर पुढे गेल्यानंतर एकाएकी एक कडा कोसळला. 15-16 सैनिक त्यात ठार झाले. रस्ताही बंद झाला. क्लिओपात्रा स्वतः एका घोड्यावर स्वार होती. ती पुढे आली. रस्ता साफ केल्याखेरीज पुढे सरकता येणं अशक्य होतं. डिओनिसने सैनिकांना तशा आज्ञा दिल्या. आधीच घोंगवल्या जाणाऱ्या हवेने सारेच गांजले होते. त्यांच्यात त्राणही कमी होते. सैनिकहो, विजयाचा क्षण जवळ आला आहे. अशा वेळेस जर तुम्ही निरुत्साही राहाल तर नशीब आपल्याला क्षमा करणार नाही. काही सैनिक कसेबसे पुढे आले. त्यांनी हळूहळू दगड उचलून बाजूला काढायला सुरुवात केली. त्यांचं बघून इतर पुढे आले. शेकडो हात लागले. तेव्हा अर्ध्या दिवसात रस्ता मोकळा झाला. अशा वातावरणात एचिलाला तरी कसा
वाटचाल करेल. क्लिओपात्रानं विचार केला. एचिला जिद्दी होता, कसलाही योद्धा होता. शिवाय त्याला साधनांची कमतरता नव्हती. त्यामुळे तो सहजच अवघड प्रांत पायदळी तुडवू शकत होता. प्रवास पुढे चालूच होता. आता मोकळं मैदान लागल्याने बरीच स्थिती होती. वेगही ठीक होता. मिंडोना दरीभोवती उंचच उंच पहाड होते. त्या दरीचे अस्तित्व बाहेरून जाणवत नव्हते. दरीला जायला एकच मार्ग होता. नंतर मात्र दोन्ही उंचच उंच सुळके आणि पुढे सरकणारी नागमोडी वाट होती. क्लिओपात्राची सेना ती वाट टाळून पहाड चढू लागली. 6 तुकड्या होत्या. 3 एका बाजूला तर 3 दुसऱ्या बाजूला गेल्या. घोड्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी दडवण्यात आलं. त्यांना लांडग्यांचं भय होतं. त्यांच्या रक्षणासाठी 20 सैनिक नेमण्यात आले. एचिला या मोहिमेबद्दल कधीच खुश नव्हता. त्याला सिरियातील हवामानाची कल्पना होती. अशा वातावरणात लढायला त्याचे सैनिक सरावलेले नव्हते. आर्थेननं फक्त 3 तुकड्या दिमितीला दिल्या होत्या. आर्थेनचा त्याला काहीही संताप असला तरी त्याच्या मदतीखेरीज युद्ध करता येणं शक्य नव्हतं. शेवटी तो शासक होता. परत टॉमिलीला सांगून आर्थेनला पदच्युत करायचं असं त्यानं मनोमय निश्चय केला. आर्थेननं त्याला क्लिओपात्राच्या तळाकडे नेतील असे वाटाडे दिले होते. त्या प्रांतात येताच अशा भागात ती कोवळी पोर दडली असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. वारं सारखं घोंगावत होतं. सर्वत्र उजाड पर्वत आणि त्याच्या कुशीत झाडी असलं विचित्र दृश्य दिसत होतं. पण एचिलाची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नव्हती. दुसऱ्या दिवशी त्याची सेना मिंडोना दरीत येऊन पोहोचली. एचिला चक्रावून गेला. दोन्ही बाजूंनी अच्युत शिखरे आणि दोघांमधून जाणारी अत्यंत अरुंद वाट, धोकादायक वाट होती. क्लिओपात्रा अशा मार्गाने गेली असेल यावर त्याचा विश्वासच बसेना. त्याने वाटाड्याला हाक मारली, पण ते कोठे दिसेनात. त्यानं उपसेनापती मार्चिसला बोलावून घेतलं. वाटाड्यांना बोलवण्याचा आदेश दिला. बऱ्याच वेळानं तो आला. दोघेही बेपत्ता आहेत, मार्चिलिसने सांगितलं. दग्याचा त्याला भात झाला. त्याने सैन्याला लगोलग परत फिरण्याचा आदेश दिला. पण तेवढ्याच शिखरावरून मोठ्या मोठ्या शिळा कोसळू लागल्या. लाकडाचे ओंडके गडगडत खाली येऊ लागले. सैनिकांना नीट वळताही आलं नाही. ते त्या वर्षावात सापडले. धडाधड कोसळू लागले. कोणाचे हातपाय मोडले, कोणाच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या. त्यांच्यात पळापळ माजली. घोडे उधळले. आपापसात चेंगरून त्यांचा विनाश व्हायला लागला. एचिलाचा घोडा जायबंदी झाला. त्यानं कशीबशी खाली उडी घेतली आणि आडोशाला धाव घेतली. त्या धावपळीत त्याचं शिरस्त्राणही पडून गेलं. त्याला स्वतःच्या डोळ्यानं आपल्या शक्तिशाली सैन्याचा नाश होताना पाहावं लागलं. कितीही ओरडून उपयोग नव्हता. कोणीही ऐकत नव्हतं. धोंड्याचा वर्षावात त्यांच्या किंकाळ्या दबून जात होत्या. दरीची वाट अडवण्यात आली होती. न पुढे जाता येणं शक्य नव्हतं, न मागे जाता येत होतं. आर्थेननं विश्वासघात केला. तू नीचा, मी तुला अवश्य सोड घेईन. पण त्या क्षणी तो विवश होता. चहूबाजूंनी मृत्यू तांडव करीत होता. कोठेही जायला वाट नव्हती. तो एका खाईत लपला होता. त्याचे सैनिक त्याला मरताना दिसत होते. तोही कोणत्याही क्षणी मारला जाऊ शकत होता.